गाईस आता आपल्या पिल्यांच्या आहेत ना बाया उठल्यात बाया, म्हणजे एक रोग असतो त्यांनी पिल्यांच्या नाही कुठल्या पण कोंबड्यांच्या तोंडावर आहेत ना फोड्या येतात फोड्या. तर ते आता त्याचा काहीच इलाज नाही. इलाज म्हणजे औषध नाही आहेत. कारण की मी जे आपल्या कोंबड्यांचा हे औषधं भेटतात ना तिथे गेलो, ते बोलले औषधं आहेत पण त्याचा काही इफेक्ट नसतो. म्हणजे इफेक्ट झाला तर होतो नाही तर नाही, म्हणजे 90% तर नाही होत त्याचा इफेक्ट. नंतर मग आता आपण काय करूयात, त्यांना आपण धुरी देऊ. धुरी कसली, आपल्या कडुलिंबाचा पाला असतो ना त्याची धुरी देऊ आपण पिल्लांना आणि कोंबड्यांना. पूर्ण पिंजऱ्यात धुरी टाकू आपण. आता तीच धुरी करतोय मी. गाईस बघा, हा आहे कडुलिंबाचं झाड. आता आपण ह्याचे थोडेसे फांद्या तोडू आणि मग आपण आपल्या ह्यात टाकू, त्याला काय बोलतात धुरीमध्ये. गाईस हे बघ, आपण सुकापाला पण घेतो. सुकापाला दाबून ठेवतो एकदम. सुकापाला दाबला ना की मग ह्याच्यावरती आहे ना, ह्याच्यावरती ही बघ ही अशी मारबिटी आहे ना, मारबिटी, ती मारबिटी टाकायची थोडी थोडी. मारबिटी काय करते, धुरला करते, धुरला. त्यामुळे अशी हलकी हलकी मारबिटी टाकायची अशी. हे बघा, आता आपल्या कोंबड्या चढत आहेत ना, आता पिल्ली पण टालू आणि मग हे लावू आपण. इथं शेकोटी करू, शेकोटी बोलते, आणि धुरी करू ही टाकायची. तर ह्याच्यावरती आपण टाकू कडुलिंबाचा पाला. हे बघा, आता असं ठेवलं. आता ह्या आहे ना चुरून टाका, चुरून टाकलं मला स्मेल जास्त होतो ना, त्यामुळं असं वरती ठेवायचं फक्त. बस बस. आता इथून खालतून आपण अशी आग लावायची. जसे हे बघा, आता अशी पण आग लावून घेऊ. जसे हे बघ, आपण आग लावले. आता वरतून कशी धुरी होईल बघा, वरतून सगळी धूर राहील बघा कसं. हे बघा, अशी धुरी व्हायला पाहिजे, पूर्ण अशी पिंजऱ्यात जायला पाहिजे आपल्या शेडमध्ये. अशी फूक मारायची हळूहळू. हे बघा अशी.